मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उच्चभ्रू महालक्ष्मी परिसरातील रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे आणि पादचाऱ्यांना रेल्वेपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत। सामान्यतः इथे पाणी साचत नाही, पण मुसळधार पावसामुळे या ठिकाणी देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही दृश्य देखील समोर येत आहेत। सकाळनंतर पुन्हा एकदा अगदी काहीच वेळापासून पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि मुंबईमधली वेगवेगळ्या भागातली ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईसाठी आज पावसाचा रेड अलर्ट जे आहे ते जारी केलेला आहे आणि सध्या रविवारच्या सकाळी मुंबईमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे। आपण सध्या महालक्ष्मी च्या एरियामध्ये आहोत आणि इथे रस्त्यावर जे पाणी आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकांना जे गाडी चालक आहे त्यांना इथून खूप त्रास होत आहे आणि आपण पाहू शकता पाऊस परत सुरू झालेला आहे। पावसासोबत जी वारा आहे ती पण आपल्याला दिसत आहे, तर यामुळे रस्त्यावर आता पाणी साचण्याची जी सुरुवात आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईचा हा महालक्ष्मी एरिया आहे आणि इथे सध्या आपण पाहतो की पाणी साचत नाही, पण आता 5 मिनिटात झालेला जोरात जो पाऊस आहे त्यामुळे इथे पूर्ण जे पाणी आहे ते आपल्याला साचलेला दिसत आहे आणि येण्या जाण्या जे गाडी आहेत त्यांना इथे खूप त्रास होत आहे। लोकांना किनाऱ्याने जावं लागत आहे आणि आता मुंबईचे जे प्रमुख खालचे एरिया आहेत, किंग सर्कल, दादर, हिंदमाता आणि हे सगळे एरिया, तिथे पण BMCने मोटर लावलेला आहे, पण सध्या अजूनही रेड अलर्टमुळे लोकांना घरी राहण्या आणि गरजेचं असल्यामुळेच घराबाहेर निघण्याची जी गोष्ट आहे ती सांगण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहत आहोत महालक्ष्मीची ही जो मुख्य रस्ता आहे ते पूर्णपणे पाणी साचलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह नम्रता दुबे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।